सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर जीवाच्या हिताकारणे, भल्याकारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी, ज्ञानाला व प्रेमाला पात्र करण्यासाठी ज्या अनंत लीळा परमेश्वराने केलेल्या आहे, त्या लीळांमधून आपल्याला जो बोध, समज, जाणीव करून दिलेली आहे, ती बोध, समज, जाणीव आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. परमेश्वर खडकुलीला आहे आणि खडकुलीला असताना अनेक सद्भक्त आता देवाच्या सन्निधानात आहे. आचार्य आहे, बाईसा आहे आणि अनेक सद्भक्त परमेश्वराच्या सन्निधानात असताना त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना परमेश्वर निरूपण करतात. आचार्यांना उत्सुकता आणि चिकित्सा निर्माण झालेली आहे. उत्सुकता, चिकित्सा निर्माण झाल्यामुळं अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये येतात आणि ते परमेश्वराला विचारतात. असेच देव ज्ञात आणि विरक्त हे याचं लक्षण आचार्य देवाला विचारतात आणि देव म्हणतात, एक शास्त्र जाणूनही बोले. एक शास्त्र जाणून बोलतो म्हणजे यथार्थपणे समजून उमजून घेऊन त्यानंतर शास्त्र सांगतो. आणि एखाद्याला काही माहीत नसतं, त्यांनी यथार्थपणे जाणलेलं नसतं, पण तरी तो बोलतो. हे ज्ञान आणि ज्ञानानंतरची विरक्ती यावरती आपल्याला लक्षात येईल. ज्ञानाच्या नंतर जर विरक्ती येत असेल तर त्यांनी शास्त्र समजून घेतलं आहे, जाणून घेतलेलं आहे. आणि ज्ञानाच्या नंतर विरक्ती आलेली नसेल, येत नसेल, दिसत नसेल, तर समजावं की त्याला ज्ञान त्यांनी समजून उमजून घेतलेलं नाही आहे. म्हणजे ज्ञानाचं लक्षण विरक्ती आहे. आणि म्हणून देवाने ज्ञाता विरक्ताचा संग करायला लावलेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचं परमेश्वराने निरूपण केल्यानंतर पुन्हा भटोबास विचारतात, जे आपला बोधवंत, जो बोधवंत आहे, म्हणजे हे आपल्यासाठी नामधारक वासनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आचार्यांनी विचारला. कारण त्याही काळात असे कितीतरी बोधवंत असतील की जे आजूबाजूला परमेश्वराच्या ठिकाणी येत आहे, परंतु अनुसरत नाही, सेवा करत नाही, आल्यानंतर भेट घेऊन पुन्हा विषय व्यवहारामध्ये जातात. आणि ते आचार्यांनी बघितल्यानंतर आचार्य देवाला विचारतात का जो आपला बोधवंत आहे, ज्याला बोध झाला आहे, ज्याला परमेश्वर जाणवला आहे, कळाला आहे, लक्षात आला आहे, तुम्हीही त्याला जाणीव करून दिलेली आहे, आणि तरीही तो विषय व्यवहारापासून विरमत का नाही, विषय व्यवहारातून बाहेर का पडत नाही, त्याला विरक्ती का निर्माण होत नाही. सर्वज्ञ म्हणतात, जसे ईश्वरी जीव निळळ होती, ईश्वराच्या ठिकाणी, परमेश्वराच्या ठिकाणी जीवाची जी पातळता असते, निल्लाळता असते, तशी जीवाला ह्या विषय व्यवहारावरती अनावडी होत नाही. आणि जीव दृष्टार्थी भौतिक जगाच्या सुखापाठी लागलेला असतो. प्रापंचिक सुखाची अभिलाषा त्याला असते आणि त्या अपेक्षेने तो येत असतो. ज्याला जरी बोध झाला, समजलं, जाणीव झाली, तरी त्याची जी भक्तीचा जो हेतू आहे तो मात्र दुष्टपर आहे. आणि त्यामुळे त्या विषय व्यवहारावरून त्याची अनावडी होत नाही आणि परमेश्वराविषयी आवडी होत नाही. अर्थात अनेक सत्संगातून मी हे सांगत असतो की आपली जी भक्ती आहे ही परमेश्वराची भक्ती नाही. कारण परमेश्वराची भक्ती ही निरपेक्ष, परमेश्वराची भक्ती ही त्याला प्राप्त करण्यासाठी, मुक्तीला जाण्यासाठी आहे. परंतु सांसारिक सुखाच्या अभिलाषेपोटी जर आपण भक्ती करत असेल तर ती परमेश्वराची भक्ती नाही आहे, ती दृष्टार्थी भक्ती आहे, हेतुपर भक्ती आहे, ती देवतेचीच भक्ती आहे. त्या अनुषंगाने परमेश्वराची भक्ती काय आहे, त्याचा सिद्धांत काय आहे, आपण जर समजून घेतलं तर लक्षात येईल. आणि आपल्याला आजूबाजूला अनेक लोक दिसतात, ज्ञानाच्या गप्पा करणारे, ज्ञान काय आहे, चार पदार्थ काय आहे, परमेश्वर काय आहे, आम्ही किती धार्मिक आहोत हे दाखवणारे, हे सांगणारे. परंतु अभिलाषेपर भक्ती असल्यामुळं त्यांची मात्र त्यावरती अनावडी होत नाही आणि परमेश्वराविषयी आवडी होत नाही. अर्थात ते आपल्या संसाराला, संसारातल्या सुखाला, त्या सुखाच्या अभिलाषेपोटी परमेश्वराच्या भक्तीचा वापर करतात. मला हे भेटावं, मला ते भेटावं, त्या भेटावं, आणि म्हणून परमेश्वराची आवडी होत नाही. जोपर्यंत परमेश्वराची आवडी होत नाही तोपर्यंत समर्थवादावरती निष्ठा ठेवून तो भक्ती करू शकत नाही. आणि हेच लोक पुढं जाऊन कर्मकांडामध्ये अडकतात, अंधश्रद्धेत अडकतात, विकल्पाला जातात, धर्मावरून जाण्याची शक्यता असते. आणि म्हणून आचार्यांनी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे आणि त्यावरती देवाने निरूपण केलं की सारी दृष्टार्थी आहे.
हे माझे प्राप्तीच्या अनुषंगाने ते आलेलेच नाही आहे. ज्यांना जरी देव धर्म कळाला, समजला, लक्षात आला, त्याची कर्म आहे, त्या पूर्वकर्मानुसार त्याचा मूळाधिकार निर्माण झालेला आहे आणि कळत कळत न कळत त्यांनी केलेली जी क्रिया आहे ती आम्ही स्वीकारली आणि स्वीकारून त्याला जे देणं आहे, बोधाचं दातृत्व करणं आहे, ते आम्ही करून ठेवलं आहे. आता मात्र पुढचं जे आहे ते त्यांनी करायला पाहिजे, परंतु तो संस्कार नाही, ती आवडी नाही, ती चिकित्सा नाही. त्यामुळं विषय व्यवहारावरतून संसारावरून त्याची अनावडी नसल्यामुळं ते त्याला सोडावंसं वाटत नाही. कितीतरी लोक आहे आजूबाजूला का ज्यांची कोणत्या प्रकारची जबाबदारी राहिलेली नाही आहे. मुलं बाळं झाली, त्यांचा संसार झाला, त्यांचे नातू नातीचे तोंड बघितले, परंतु खूप कष्टाने मिळवलेला हा संसार, खूप कष्टाने मिळवलेली इस्टेट कशी सोडावी? ह्या अभिलाषेमध्ये अडकल्यामुळं परमेश्वर कळाला आहे, समजला आहे, 50 वर्ष झाले, 25 वर्ष झाले उपदेश घेऊन, परंतु तरी ती सोडण्याची इच्छा होत नाही, वासना होत नाही. याचं कारण आहे की त्यांची भक्ती ते परमेश्वरासाठी नव्हतीच आणि ती भक्ती आजही परमेश्वरासाठी नाहीच आहे आणि म्हणून ते त्यातून बाहेर पडत नाही म्हटले. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी भरपूर असं निरूपण केल्यानंतर भट्टोबासांच्या लक्षात आलं आणि ते म्हणता, हो काजी. भट्टोबासांनी विचारलं पुन्हा की जे अनुसरला पुरुष धर्मापासून कशाने जातो? ठीक आहे, बोधवंत येत नाही, परंतु एखाद्या बोधवंताला जर जाणीव झाली, लक्षात आलं, त्यांनी प्रयत्न केला, चिकित्सा केली, स्वतःच्या हिताच्या अनुषंगाने तो अनुसरला, परंतु अनुसरणंही तो धर्मापासून जातो आहे. अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या आणि आचार्यांना आता ही जाणीव झालेली की आज आपल्याला देव भेटला, याचा अर्थ आजच्या अगोदर कधी भेटलाच नव्हता असं नव्हे. अनंत जन्म आपलेही गेले, अनंत सृष्ट्या आपल्या गेल्या, त्या का वाया गेल्या, कशासाठी गेल्या? अनुसरलेला जो पुरुष आहे तो मग धर्मावरून कशावर जातो? त्याचं प्रमुख कारण काय? कारण आचार्यांना उत्सुकता लागली आणि मग देव म्हणतात, पुरुष सवेतव जाय. सवय लागलेली, हा जीव कशाच्या कशा तरी सवयीमध्ये अडकलेला आहे आणि म्हणून देव म्हणतात, सवय ती कायशीची नसावी. माणसाची सवय, खाण्याची सवय, उठण्याची सवय, बोलण्याची सवय, झोपण्याची सवय आणि यातूनच अनंत असंत कर्म हा जीव जोडत असतो, आविधी जोडत असतो आणि त्यातूनच धर्मावरून जात असतो. सवयीचा मनुष्य गुलाम झालेला आहे आणि आपल्यालाही कळत न कळत अनेक सवयी असतात. त्या सवयीतून आपण बाहेर पडत नाही. आपल्याला माणसाची सवय असते, एखाद्या जीवाची सवय असते, प्रवास करायचा तरी आपल्याला कोणतरी जोडी लागतं. खाण्याची सवय असते, हेच पाहिजे, इतकंच पाहिजे, इतक्याच टायमिंगला पाहिजे, इतक्याच वेळेत पाहिजे. अशा अनेक सवयी ज्या आहे त्या सवयीतून हा जीव धर्मावरून जातो म्हटले. आणि ह्या सवयी कशाच्याच नसल्या पाहिजे, अर्थात कंपल्शन आपल्याला काहीच नाही पाहिजे. धर्म परमेश्वरांनी लवचिक सांगितलेला आहे. वेळ काळ परिस्थितीनुसार जसं असेल तसं ॲडजस्ट आपल्याला करता आलं पाहिजे. आपण समाजाला बदलू शकत नाही, परिस्थितीला बदलू शकत नाही, परंतु आपण स्वतःला बदलू शकतो. ती बदलण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे तो धर्माला सांभाळू शकतो. कोणत्या वेळेला, कोणत्या प्रसंगी, कोणता निर्णय, काय करावं काय नाही करावं, तो सेन्स धर्मातला जर आपल्याला असेल, ती धर्माची जाणीव असेल, तर मात्र आपण धर्माला योग्य पद्धतीने सांभाळू शकतो आणि त्याच्या सिद्धांताच्या चौकटीच्या बाहेर आपण जाऊ शकणार नाही आणि म्हणून हा जीव धर्मावर राहील. परंतु ज्याला सवय झालेली आहे, काही प्रवृत्ती असतात, वाकेल पण मोडणार नाही, मोडेल पण वाकणार नाही, अशा प्रवृत्तीचे लोक आहे. परंतु धर्म परमेश्वरांनी सांगितला आहे त्याचा उद्देश काय आहे? परमेश्वर प्राप्ती. आणि ती परमेश्वर प्राप्ती करत असताना, ऊर्ध्वगतीला जात असताना समाज व्यवस्थेचा विचार करून, आपल्या विचाराचा विचार करून, आपल्या प्रवृत्तीचा विचार करून, वेळकाळ परिस्थितीचा विचार करून, त्यावेळेस आपल्याला जर योग्य पद्धतीनं धर्म सांभाळण्याच्या उद्देशानं आणि धर्माच्या चौकटीतला निर्णय आपल्याला जर घेता आला तर नक्कीच आपण परमेश्वरापर्यंत जाऊ. म्हणून परमेश्वराने आपल्याला अनेक आचार सांगितलेला आहे, परंतु आपणही आपल्यासाठी काही आचार ठरवून घेतला पाहिजे की हे मी करीन, हे करणार नाही. वेळ काळ प्रसंगी मी काय करायला पाहिजे त्याचा विचार करून, चिंतन करून एक आढावा, एक आखाडा आपण जर केला, मग तो नामधारक असेल, वासनिक असेल, साधू संत असतील, एक आपली चौकट आपण बांधून घ्यावी, आपली मर्यादा आपण बांधून घ्यावी, ती ओळखावी आणि त्यातून धर्म सांभाळण्याचा प्रयत्न जर आपण केला तर दैव सहाय्य करून आपण धर्मावर टिकू शकतो. परंतु आपण आपला कधीच विचार केलेला नसतो. आपली मर्यादा काय, आपण काय करू शकतो, आपण काय करायला नाही पाहिजे, काय केल्याने आपल्याकडून काय होऊ शकतं, याचा विचार चिंतन कधीच केलेलं नसतं.
फक्त करायचं म्हणून करायचं, चाललं आहे म्हणून चालायचं, याचं नियोजन जर आपल्याकडे नसेल तर आपण धर्मावरती टिकू शकत नाही. आपण कोणतीही गोष्ट करताना नियोजन करतो आणि म्हणून नियोजन केलेलं काम 2 तासाचं असेल तर 1 तासात होईल, परंतु नियोजन जर न करता आपण कामाला लागलो तर 2 तासाचं काम ते 6 तास लागेल. तसंच धर्माचं आहे. नियोजन करून जर आपण निग्रह केला, संकल्प केला, एक जीवन प्रणाली, एक लाईफस्टाईल प्रणाली धर्माच्या चौकटीतली आपण जर ठरवली तर मात्र आपल्याला त्या रस्त्यावरती चालता येतं आणि सातत्यपूर्ण असा प्रयत्न जर आपण करत राहिलो तरच परमेश्वराच्या या धर्मावरती आपण टिकू. अन्यथा आपल्याला जर सवय लागलेल्या असल्या त्या सवयीतून बाहेर पडणं शक्य नाही. सवय हे एक व्यसनच असतं, परंतु नीचगतीचं व्यसन हे आपल्याला मुळातच असतं. ते ऊर्ध्वगतीचं व्यसन आपण लावलं पाहिजे. सवय आपल्या ऊर्ध्वगतीच्या असल्या पाहिजे, कारण अनादि अविद्युक्त जीव अज्ञान मतित्रय असल्यामुळं सवयी त्याला नीच गतीच्या असतात. तोच प्रसव वाढत वाढत जाऊन अविधी घडतो, असंत कर्म घडतात आणि त्यात हा जीव नरकाला जात असतो, धर्मावरून जात असतो. म्हणून परमेश्वर म्हणतात पुरुष सवेतो जाय एकला विजय. एकला विजय म्हणजे एकटं राहणं असं नव्हे. एक आंतरिक स्वस्थता जी आहे, मानसिक स्वस्थता जी आहे, चित्ताची स्वस्थता जी आहे ती आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. जाणीवेतून, ज्ञानातून, बोधातून, समर्थवादाच्या निष्ठेतून. ज्यावेळेस आपली स्वतंत्र बुद्धी आपल्याला निर्माण करता येईल, आपल्याला काय पटतं आहे, आपल्याला परमेश्वरांनी काय सांगितलेलं आहे, ते आपल्या हिताचं कोणतं आहे याचा निर्णय घेऊन आपल्याला त्यावरती जर चालता आलं तरच आपण या परमेश्वराच्या धर्मामध्ये टिकू आणि या समाजव्यवस्थेमधून आपण परमेश्वराच्या धर्मापर्यंत जाऊ. अन्यथा समाजव्यवस्था आहे, सांभाळता सांभाळता, संग्रह पाळता पाळता आपण धर्मावरून जाण्याची शक्यता असते. म्हणून देवाने सांगितलं एकला विजय. नाहीतरी अनेकांच्या ठिकाणी जर आपण असलो, गर्दीत जरी असलो तरी आपली स्वतंत्रता कायमची असते. जीव हा स्वतंत्र आहे. त्या स्वतंत्रतेचा विचार करून, आपली हिताचा विचार करून परमेश्वराने दिलेला जो बोध आहे त्या बोधाच्या माध्यमातून आपली स्वस्थता आपल्याला लाभता आली पाहिजे. हजारो लोकांमध्येही आपण जर स्वस्थ राहू शकत असेल तर आपण एकटेच आहोत, आणि जंगलात आपण एकटे जाऊन अस्वस्थ जर असेल तर आपण एकटे नाही. म्हणून एकटेपणाची जी व्याख्या आहे परमेश्वराने अत्यंत विस्तृत, अतिव्यापक केलेली आहे, ती जर आपण समजून घेतली तरच आपल्या लक्षात येईल. अन्यथा आपण बाह्य अंगाने पाहतो एकला विजय म्हणजे फक्त एकटं राहणे, स्वतंत्र राहणे, स्वतःचा आश्रम असणे, कोणी जोडी नसणे, असा त्याचा अर्थ नाही आहे. तुम्ही जर अस्वस्थ असाल, संभ्रमावस्थेत असाल, तर एकटे जरी असाल तरी तुम्ही अस्वस्थ असाल तर त्याला काही अर्थ नाही. परंतु हजारो लोकांमध्ये समाजव्यवस्थेत राहून तुम्ही स्वस्थता निर्माण करू शकत असेल तर तुम्ही एकटेच आहात, आणि तेच सर्वात मोठं आव्हान आहे, तीच साधना आहे, तोच धर्म आहे. आणि म्हणून देव म्हणतात एकला विजय. बटवासन हो काजी बटवासन विचार जे जे महात्म्याने निरावलंबी काळ कशाने कंठावा म्हटले. आता आचार्यांना हे तत्त्वज्ञान सांगताय, आचार्यांना उत्सुकता आहे, आचार्य चिकित्सा करताय, पण आचार्य कधी एकटे राहिलेले दिसत नाही आपल्याला. त्यांनी समाजव्यवस्था सांभाळली, धर्म सांभाळला. धर्म सांभाळत असताना लोकांपर्यंत धर्म नेला. अयोग्य जीवाला परमेश्वराने जे योग्य करण्याचं मिशन, परमेश्वराचं जे मिशन आहे तेच आचार्यांच्या माध्यमातून आचार्यांना एक जबाबदारी म्हणून आचार्यांना आचार्य करून जेव्हा पुढं पाठवलं तेव्हा त्यांनी ते इमानी इतबारे पूर्णपणे जबाबदारी सांभाळलेली दिसते. याचा अर्थ एकला विजय या शब्दाचा अर्थ देवाने सांगितलं तो आचार्यांना कळाला आणि तोच त्यांनी शेवटपर्यंत राखला, सांभाळला. अन्यथा आज ह्या अनेक सूत्रांविषयी अनेक संभ्रमावस्था निर्माण झालेल्या आहे. नामधारक वासनिकांमध्ये आहे, साधू संतांमध्ये आहे, परंतु देवाचा उद्देश काय सांगण्याचा, हेतू काय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नामधारक वासनिक आहे हे समाजव्यवस्थेमध्ये राहत असताना संग्रह पाळतात, समाजाचे संकेत पाळावं लागतात आणि तिथंही धर्म सांभाळायचा असतो. म्हणून कोणत्याही गर्दीत गेले, कोणत्या कार्यक्रमाला गेले, समाजव्यवस्थेमध्ये गेले, संग्रह पाळण्याच्या उद्देशाने गेले, तर कुठेही गेले, कामावर असेल, शेतावर असेल, कार्यक्रमात असेल, तर तिथं आपला धर्म आपल्याला सांभाळता आला पाहिजे. ती परिपक्वता विचाराची, ते धारिष्ट आपल्या मनाचं, आपल्या बुद्धीचं, तो निर्णय आपल्या हिताचा, ते म्हणजे एकला आहे, एकला चालणं आहे. आपण कुठेही जरी गेलो तरी आपलं ध्येय काय आहे, या बोधाच्या माध्यमातून आपल्याला काय समजलेलं आहे, आपण कोणाच्या कशाच्या अनुषंगाने कोणत्या रस्त्यावर चाललो आहे, ते ध्येय न विसरणं म्हणजे एकला चालणं आहे. उलट हे एकला चालणं म्हणजे धर्माचा जो बोध आहे, जाणीव आहे, त्यांनी कळून
समजून उमजून घेऊन त्यावरती त्याला चालण्याची जी कला आलेली आहे, त्याची जी कुशाग्र बुद्धीनं तो धर्म सांभाळतोय, ते म्हणजे एकटा असणे. म्हणून नामधारक वास्तविकांना या वचनाचा अर्थ जर समजून घेतला तर अधिक फायदा होईल. आणि त्यानंतर आचार्य म्हणतात जरी एकटा एखादा राहिलाच, परंतु त्याला काळ जर कंठत नसेल, आपण म्हणतो ना दिवस जाऊ नाही राहिला का, तर त्याच्यासमोर प्रोग्रामच नाही आहे काही. मन हे जे आहे हे रिकामं ठेवलं का मग वेळ जात नाही. परंतु मन जर भरलेलं असेल कोणत्या तरी प्रोग्रामनी, कोणत्या तरी अभिलाषेनी, कोणत्या तरी चिकित्सेनी, आणि त्याला जर तिथं अडकवलेलं असेल तर मात्र वेळ कमी पडेल. म्हणून जो कामात असतो त्याला वेळ कमी पडतो, आणि जो रिकामा असतो त्याचा वेळ जात नाही. या अनुषंगाने आचार्याने विचारलं की ज्याच्याकडे प्रोग्राम नाही आहे, अज्ञान आहे, तो एकटा आहे, त्याच्या मनामध्ये स्वस्थता नाही आणि त्याचा काळ जर जात नसेल तर त्यांनी काय करावं? म्हणले नित्य अटन करावं म्हणले. कारण त्याच्यासमोर प्रोग्राम नाही आहे. मग प्रोग्राम नाही तर मग गावाने गावं जायचं, तिथं 4 लोक भेटतात, दिसतात, आपलं आटन विजन भिक्षा भोजन करावं. जर परत तुमच्यासमोर प्रोग्राम असेल, अभ्यास चालू आहे, शास्त्र अभ्यास चालू आहे, काहीतरी चिंतन आहे, काहीतरी लिखाण आहे, सत्संग आहे, सत्संगाच्या माध्यमातून निरूपण करणं आहे, स्वतःचं अध्ययन आहे, अध्यापन आहे, तुमच्याकडे प्रोग्राम असेल तर तुम्हाला नित्याटन करण्याची गरज नाही, आटन करण्याची गरज नाही. नित्याटन कोणी करावं? ज्यांच्याकडे प्रोग्राम नाही आहे, ज्यांचा काळ जात नाही आहे, बौद्धिक लेवलवरती जाऊन ते चिकित्सा करू शकत नाही, अभ्यास करू शकत नाही, अभ्यास केला तर ते लक्षात राहत नाही. धर्म तर सांभाळायचा आहे, सोडायचा तर नाही आहे. आणि मग त्यासाठी परमेश्वराने दिलेला हा पर्याय आहे. तो पर्याय कोणासाठी हे आपण समजून घेतलं पाहिजे. आपण सब घोडे 12% सारे सूत्र सर्वांसाठी आणि सर्वांसाठी एकच आचार असं आपण समजतो, पण तसं नाही आहे. वेळ काळ प्रसंगी त्या जीवाची अवस्था, त्या जीवाची योग्यता, पात्रता, त्याची बौद्धिक लेवल, बुद्ध्यांक यावरती त्याला परमेश्वराने सांगितलेला आचार आहे. म्हणून आपला आचार आपण शोधावा. आपण कोण आहोत, आपली अवस्था काय, आपली परिस्थिती काय आहे, आपण काय करू शकतो धर्माच्या अनुषंगाने धर्मसिद्धीस नेण्यासाठी, त्या अनुषंगाने आपला आचार परमेश्वराने कोणता आपल्याला सांगितलेला आहे त्यांनी जर शोधलं तर तो धर्म शेवटास नेऊ शकतो. अन्यथा जो बुद्धिवादी आहे, जो काहीतरी करतो, तो नित्याटन करायला गेला तर तो तिथं रमणार नाही. ज्याला नित्याटन करायला सांगितलं देवानी, तो जर अभ्यास करत बसला तर त्याला ती शिक्षा वाटेल आणि धर्म नकोशी वाटेल. म्हणून कोणत्या काळात कोणी काय करावं हे परमेश्वराने सांगितलेलं, आणि ते जर आपल्याला समजलं, आपण शोधू शकलो, तर मात्र आपला परमेश्वराचा हा धर्म शेवटास आपल्याला नेणं अत्यंत सोपं होऊन जाईल. म्हणून बुद्धिक माणसाला जर काम सांगितलं तर तो लगेच करून टाकील, आणि जो अबौद्धिक माणूस आहे त्याला काहीतरी बुद्धिवादीचं काम सांगितलं तर त्याला तेच त्रास वाटेल. याविषयी एक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मचरित्रातली एक कथा मी वाचली आणि मला ती अत्यंत भावली. ज्यावेळेस त्यांना काळ्या पाण्याचं शिक्षा झाली होती, इंग्रजांनी दिली होती, ते अत्यंत बुद्धिवादी होते. ते लिहू शकत होते, वाचू शकत होते, अभ्यास करू शकत होते, चिंतन करू शकत होते. परंतु त्यांना ते काम नाही दिलं. त्यांना सांगितलं तुम्ही तेल काढण्याचा जो कोलू तो ओढायचा. आणि एक असा तिथं शिक्षा झालेला गुन्हेगार होता, तो अत्यंत अबुद्ध होता. त्याला काहीच समजत नव्हतं, वाचता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं. त्याला मात्र काय काम दिलेलं होतं का हे जे स्वातंत्र्यवीर सावरकर आहे, हे जे कोलू ओढतात, अर्थात तो जर चरखा ओढतात, किती मिनटाला तो एक राऊंड होतो, एका राऊंडमधून किती तेल निघतं, ते किती तास काम करतात, याचं लिखाण करायचं तंतोतंत. आता त्याला डोकंच नाही आहे. त्याला वाटलं हे तर खूप अवघड काम आहे. हे किती राऊंड मारले, किती तेल निघालं, किती घाणा निघाला, किती वेळ त्यांनी थांबले, किती वेळ आराम केला, हे सारं तंतोतंत लिहायचं म्हटले. जर आम्ही येऊन चेक केलं आणि त्यात जर का चुकी आढळली तर मग बघतो तुमच्याकडे. आता हे झालं उलटं. एक दिवस झाले, तो दिवसभर डोकं खाजवीत बसला, त्याला लिहिताच येत नाही. तो त्या इंग्रज अधिकाऱ्याला सांगतो की मला ते काम करतायत ते मला द्या, आणि मला जे काम दिलं ते त्यांना द्या. म्हटले हे तर तुमचं सुखाचं काम आहे. म्हटले तुला जे येत नाही ते मी तुला करायला लावलं, ही तर तुझ्यासाठी शिक्षा आहे. म्हटले तसंच हे आहे.
साधकांनी साधना करत असताना आपण कोण आहोत, आपली अवस्था काय आहे, आपली परिस्थिती काय आहे, आपण काय करू शकतो याची शोधणी न करता जर आपण करत राहिलो तर मात्र धर्म आपल्याला अवघड वाटेल, धर्म आपल्याला कठीण वाटेल, धर्म आपल्याला सोडावासा वाटेल आणि मळीनत्व निर्माण होऊन धर्मावरून आपण जाण्याची शक्यता आहे. म्हणून ह्या साऱ्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे, लक्षात घेतल्या पाहिजे. नामधारक वासनिकांसाठी याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. काम करत असताना, व्यवसाय करत असताना, नोकरी करत असताना आपल्या आवडीची एखादी गोष्ट आपल्याला जे जमेल ही आपण जर केलं तर त्यात सक्सेस होतो. ज्याच्यात इंटरेस्ट नाही, ज्याच्यात रस नाही ते करायला लावलं तर त्यात यशस्वी होण्याची शक्यता नाही. आणि समाज व्यवस्थेत राहत असताना अशा कितीतरी गोष्टी आपल्याला समजतात, लक्षात येतात. नाटकातून, पिक्चरमधून, गोष्टीमधून, पुस्तकांमधून, अशा बोधकथेच्या माध्यमातून हे आपण कुठंतरी वाचलेलं असतं, लक्षात आलेलं असतं. म्हणून आपण काय करू शकतो, त्यातून धर्म कसा आपल्याला शेवटास नेता येईल याचा जर विचार केला तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. आचार्य म्हणतात, ज्याचा काळ कंठत नाही, ज्याच्यासमोर प्रोग्राम नाही, ज्याला काही कळत नाही, समजत नाही, लक्षात येत नाही, काय करावं हा त्याचा निर्णय होत नाही, त्यांनी काय करावं, नित्याटन करावं म्हटले. मग त्यांनी फिरत राहावं, गावानी गावं जावं. आणि हे जाताना मात्र मग कुठे जावं, कसंही राहावं, कसंही खावं, कसंही झोपावं असं नव्हे. त्यासाठी मग देवाने सुद्धा आचारप्रणाली सांगितलेली आहे. ग्रामे एक रात्र नगरे पंचरात्रम. एखादं छोटंसं गाव आहे, त्या दिवशी त्या गावामध्ये एकच दिवशी राहावं, तिथं भिक्षा मागावी, झाडातळी जावं, अटन करावं, विजन करावं, भिक्षा करावी, स्मरण करावं, निद्रा करावी. या साऱ्या ज्या गोष्टी आहे नित्यविधीच्या अनुषंगाने 7 नित्यविधी सांगितले देवानी. अटन, विजन, भिक्षा, भोजन, प्रसाद, वंदन, झोप. अटन विजन झाल्यानंतर काय काय कोणत्या वेळेस काय करायचं हे सांगितलेलं आहे देवाने. परंतु हे कोण करू शकतं आणि कोणी करायचं असतं हेही परमेश्वराने सांगितलं आहे. छोटंसं गाव आहे, तिथं तुम्ही 5 दिवस राहिले तर साऱ्या गावांच्या ओळखी होतील, संबंध वाढतील, किंवा दोष आपल्याला दिसतील, आपण दोष घेऊ किंवा आपले दोष त्यांना दिसतील. म्हणून देव म्हणतात की छोटंसं गावामध्ये तुम्ही 1 दिवसच राहायचं. आणि मोठं गाव जे आहे तिथं मात्र पूर्ण नगर होईपर्यंत, भिक्षा होईपर्यंत जास्तीत जास्त 5 दिवस राहायचं आहे. मोठं जी एका दिवसात संपूर्ण गाव भिक्षा करून संपेल त्याला गाव म्हणावं म्हटले. भिक्षा करून संपायला 5 दिवस लागत असं त्याला नगर असं म्हणावं. असं करता येईल का? बरोबर आहे का तुमचं म्हणणं, तुम्ही सांगण्याचा उद्देश? असं आचार्य परत पूर्ण क्लिअर करून घेतात. आणि देव म्हणतात तुम्ही बरोबर आहे, तुम्ही म्हणता तसंच आहे. त्याच्यावरतीच ते गाव आणि नगर ठरतं म्हटले. अशा पद्धतीनं आचार्यांनी ह्या साऱ्या गोष्टी समजून घेतल्या, जाणून घेतल्या आहे. आणि पुढच्या पिढीसाठी, पुढच्या साधकांसाठी याचा खूप मोठा फायदा झालेला आहे. आता आपण सहजच अभ्यास करतो, या चरित्राचा अभ्यास करतो. नामधारक आहे, वासनिक आहे. नामधारकांना, वासनिकांना वाटतं याच्यात आपलं काय आचार आहे, याचा आपला काय संबंध आहे. साधू संतांनी ज्यांनी दीक्षा घेतली, जे आटनविजन करतात ते करू शकतात. परंतु समाज व्यवस्थेमध्ये राहत असताना याचा आपल्याला सेन्स, याचा आपल्याला सुद्धा आचार आपण करून घेतला पाहिजे. कधीतरी कुठंतरी एखाद्या गावात जायची वेळ आली, नातेवाईकांकडे जायची गरज पडली, कामाव्यतिरिक्तच्या अनुषंगाने आपण जर गेलो तर त्या नातेवाईकाकडे आपण किती दिवस राहावं. एखाद्या आश्रमात गेलो तर किती दिवस राहावं. मोठा आश्रम असेल तर 5 दिवस राहा, छोटा आश्रम असेल तर 1च दिवस राहा. ज्या नातेवाईकाकडे आपण गेलो त्यांची वेळ, काळ, परिस्थिती बघून किती दिवस राहायचं याचा विचार करा. आपलं जे काम आहे तेवढ्या व्यतिरिक्त आपण जास्त दिवस राहू नये, अन्यथा त्यांचा दोष आपल्याला ना आपला दोष त्यांना घेता येईल आणि त्यातूनच आपण मळीनत्व निर्माण करू शकतो. अतिव्यापक सूत्र असतात. नामधारकाला नामधारकाच्या पद्धतीनं त्याचा आचार करता येऊ शकतो, वासनिकाला वासनिकेच्या पद्धतीनं, साधकाला साधकाच्या पद्धतीनं, आणि जे चर्यावंत आहे त्यांना चर्यावंत, जे बौद्धिक आहे त्यांना त्यांच्या पद्धतीनं. फक्त ती दृष्टी आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. प्रत्येक वचनामध्ये नामधारकाला आचार आहे, वासनिकाला आचार आहे, साधू संतांना आचार आहे, पण ती विषय व्यवस्था आपल्याला करता आली पाहिजे. परंतु न करण्यासाठी आपण विषय व्यवस्था करतो, करण्यासाठी विषय व्यवस्था करता आली पाहिजे. ऊर्ध्वगतीचा विचार करून हिताच्या अनुषंगाने परमेश्वराने आपल्याला सांगितलेले जे तत्त्व आहे ते ऊर्ध्वगतीच्या अनुषंगाने जर आपल्याला विषय व्यवस्था करता आली तर परमेश्वराच्या ह्या धर्मामध्ये आपण शेवटास जाऊ शकतो, परमेश्वराला प्राप्त करू शकतो. एकदा भट्टवासांनी असंच विचारलं. नेहमीचा दररोजचा जो उपक्रम आहे
बाईसा देवाच्या पूजा अवसर करतात. पूजा अवसर झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर आराम होतो. आरामाच्या नंतर निरूपणाचा कार्यक्रम होत असतो, पोथीपान होत असते. त्यावेळेस मात्र आचार्य प्रश्न विचारतात. त्या अनुषंगाने देव निरूपण करत असतं. एकीकडं व्यापार पण आहे, एकीकडं शास्त्र अभ्यास पण आहे, चिकित्सा पण आहे. एकाच वेळेस सर्व बॅलन्स सांभाळता आला पाहिजे. नाही तर फक्त शास्त्र शास्त्र शास्त्र, आटन विजन नुसता व्यापार व्यापार असं शक्य नाही. किंवा एकच विधी त्यातच अडकलं, तो कर्मजड आहे, तो भक्तिजड आहे. आणि म्हणून परमेश्वरांनी ही साधकाला जी साधना सांगितलेली ती एका विधीच्या नंतर दुसऱ्या विधी. आजही मार्गामध्ये पहाटे 3ला उठणं, 4ला उठलं स्मरण करणं, 5ला मग आरती करणं, मग पारायण करणं. त्यानंतर आपलं वैयक्तिक सर्व झाल्यानंतर मग घोक आहे, मग व्यापार आहे, मग दुपारचा पूजा अवसर आहे, आरती आहे, जेवण आहे, थोडा आराम झाल्यानंतर बाबांची पोथी आहे, परत व्यापार आहे. प्रत्येकाला हे ठरवून दिलेलं आहे. सायंकाळी परत पूजा अवसर आहे, आरती आहे, जेवण आहे, परत चिंतन आहे, प्रश्न उत्तरं आहे आणि त्यानंतर आराम आहे. हे सारं शेड्यूलने जर आपण चाललो तर आपल्याला कंटाळा येणार नाही. धर्म हवासा वाटेल, चिकित्सा वाटेल, जाणून घेण्याची इच्छा होईल. परंतु ज्यांनी आपला धर्म शेवटास नेण्याच्या उद्देशाने धर्माच्या चौकटीतला प्रोग्राम आपण जर आखला तरच परमेश्वराचा धर्म आपण शेवटास नेऊ शकतो. अन्यथा ज्यांच्याकडं प्रोग्राम नाही आहे ती वेडे होऊन जातील. कारण एकांत काळ लोटणं एवढं सोपं नाही आहे. समाजशास्त्रामध्ये सांगितलं जातं की जो एकटा असतो तो एक तर वेडा असेल किंवा परमेश्वर असेल. त्याच्या पलीकडे जाऊन मी म्हणतो जो एकटा असतो तो वेडा असेल, परमेश्वर असेल किंवा परमेश्वराचा भक्त असेल. परमेश्वराचा जो भक्त आहे तो एकटा राहू शकतो, कारण त्याच्यासमोर प्रोग्राम आहे परमेश्वर प्राप्तीचा. सर्वात मोठं आव्हान आहे परमेश्वर प्राप्तीचं. तो एकटा राहू शकतो आणि तो एकटा म्हणजेच एकांत, आंतरिक एकांत, आंतरिक स्वस्थता. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परमेश्वर भट्टवासांनी देवाला विचारलं, जी आटण करणाऱ्या पुरुषांनी गावाजवळ कधी जावं, कसं जावं? दिमिळणी गावाचा कडी सरा टेकावे म्हटले. ज्यावेळेस अंधार पडायच्या अगोदर जावं, गावाच्या जवळ जावं, गावात जाऊ नये, बाहेर असावं. कशा पद्धतीनं तिथं अवस्था व्यवस्था आपली बघायची करायची ही देवाने सर्व सांगितलेलं आहे. कडी सरा गावाच्या बाजूला, कडेला, खूप गावाजवळ नाही, खूप लांब नाही. गावाचा कलबला आपल्याला ऐकू आला पाहिजे पण स्पष्ट आपल्याला ऐकायला आलं नाही पाहिजे. तो एक आधार, आपलं भय जे आहे हे जाण्यासाठी त्या उद्देशाने एक आधार आपण शोधला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण तिथं राहिलो पाहिजे म्हटले. आणि त्याच वेळेस अचानक नाथोबा शेजारी बसलेले आहे, आसनावर उपविष्ट होते, सर्व सभा बसलेली होती, आचार्य प्रश्न विचारत होते, देव निरूपण करत होते आणि त्यात नाथोबांना स्थिती झाली. स्थिती झाली, सर्व शांत सभा बसलेले असताना ते अचानक उठले, जोरात ओरडले, हाक मारली, जात आहे हो श्री चक्रधरा. अशा पद्धतीनं त्यांनी त्या स्थितीच्या भरात सर्वांना आश्चर्य वाटलं, सर्व भयचकित झाले की असं अचानकच काय झालं. कारण सर्व शांतता आहे. बघा, विचार करा, कल्पना करा, देव निरूपण करताय, सर्व शांत बसलेले आहे, बरेच लोक आहे, आचार्य प्रश्न करतात आणि अचानक नाथोबा जोरात ओरडले. काय झालं, प्रत्येकाला काय नाही झालं हेच कळत नाही आणि त्यातून सर्व भयग्रस्त झाले. सर्वज्ञ म्हणाले, हे काय हो, काय हाक मारता म्हटले तुम्ही? नाथोबा, जी कुंडलिनी उकलली. सर्वजण त्या कुंडलिनी उकलली तर मग काय ओरडायचं का, मग हाक मारायची का? आणि त्याच वेळेस स्थिती त्यांची भंगली आणि त्यांच्या लक्षात आलं, ते थोडेसे लाजले आणि शांत बसले. आता जे लोक आहे ज्यांना माहीत आहे का स्थिती झाल्यानंतर काय होती, स्थिती देवाकडून होत असते आणि त्या सुखाच्या भरात किंवा त्या भर काळामध्ये ते करतात, पण ज्यांना माहीत नाही ते काय म्हणतील, याला पिसं लागलं, भूत लागलं किंवा आणखीन काही, हा वेडा झाला, एक मानसिक संतुलन बिघडलं. अशा पद्धतीनं अनेक समाजव्यवस्थेमध्ये राहत असताना हे प्रसंग आपण कधीतरी ऐकलेले असतात की हे काय नेमकं. आणि त्याच वेळेस मग ते शांत बसतात. असंच एके दिवशी सर्वज्ञ आसनावर उपविष्ट होते, जवळच सभा बसलेली होती, त्यात नाथोबाई बसलेले होते, सर्व भक्त लोक होते. चर्चा चालू होती, निरूपण चालू होतं, आचार्य प्रश्न विचारतात आणि सर्वज्ञांनी नाथोबांचं अवलोकन केलं आणि लगेच स्थितीचा संचार झाला त्यांना. आता स्थिती म्हणजे देवतेचे सुख असतं आणि परमेश्वराच्या सन्निधानामध्ये देव
त्या त्या जीवाच्या कन्वेनुसार अवस्थेनुसार त्याला ती स्थिती देतात आणि त्या स्थितीमध्ये तो जीव कसा करतो, ओरडतो, उड्या मारतो, शांत बसतो, करतो काय, त्याच्यानुसार कोणत्या देवतेची स्थिती याचा आपल्याला अंदाज बांधता येतो. त्यांनी काय केलं, धोतर फाडलं आणि जातो हो श्रीचक्र अशी आरोळ दिली म्हणून उभे धोतर फाडून टाकले, फाडलेले धोतर डोक्याला बांधले, सर्वज्ञांचे दोन्ही श्रीचरण माथ्यावर ठेवले, जात आहे हो असं ओरडत ओरडत तो निघाला, धावत सुटला. सर्वज्ञ म्हणाले, धरा धरा नायका, शेजारीच औसा होत्या. आता याच्यातून या साऱ्या जीवांचा कर्मनाश होत असतो, त्यांची योग्यता वाढत असते. या अलौकिक अशा लीळा आहे, आपल्या विचाराच्या चिंतनाच्या पलीकडं आहे, परंतु त्यातलं मर्म जर आपण समजून घेतलं तरच आपल्यात लक्षात येऊ शकतं. आणि आजही आपल्याला स्थिती होऊ शकते, आपली स्थिती ही देवतेची नाही, आपल्याला स्थिती परमेश्वराची होऊ शकते. आपल्या अंतरंगामध्ये जर अंतःकरणामध्ये जर परमेश्वराची आवडी जर संचरली तर आपण स्वस्थ होतो, शांत होतो, आपल्याला सुख वाटतं. मग स्मरणाच्या वेळेस, अभ्यासाच्या वेळेस, सत्संग ऐकण्याच्या वेळेस आपण जर एकाग्र झालो तर ती एक प्रकारची स्थितीच आहे. स्थिती म्हणजे आपण आपल्याला स्वतःला विसरून जाणे, भान हरपणे, तोची व्हावा तोची भेटा, अत्यंत आवडी निर्माण होणं, आपल्या डोळ्यामधून अश्रू गळणे, दुःख होणे, अत्यंत आवडी आपल्याला निर्माण होणे, त्याला स्थिती म्हणतात. आपल्याला समाजव्यवस्थेमध्ये राहत असताना प्रापंचिक आवडी असल्यामुळे हे अनुभव आपल्याला असतात. एखाद्या आईची लेक सासरवाशीन जर बाहेर चालली तर तिला स्थिती होते, म्हणजे ती स्वतःला विसरून जाते, काय बोलते काय करते हे तिला लक्षात येत नाही. किंवा एखादी मुलगी आहे, माहेरची ओढ निर्माण झाली, त्या अनुषंगाने ह्या ज्या गोष्टी आहे त्या आपण समाजव्यवस्थेत पाहत असतो, ती स्थिती आहे, त्याला स्थिती म्हणतात. का स्वतःला विसरून जाणं, भान हरपून जाणं, स्वतःचं अस्तित्व नाकारणं, ही स्थिती आहे. आणि त्यावेळेस ती स्थितीच्या भरात त्यांनी धोतर फाडलं, पळायला लागले आणि देवसुद्धा सांगतात औसांना का नायका धरा धरा औसा. आता औसाला काही लक्षात येत, त्या बोधवंत नाही, त्यांना लक्षात येत नाही. देवाने सांगितलं आहे ना, मग त्याला पर्याय नाही. आणि मग औसाई जी स्वामी जगन्नाथा कसा धरू म्हणले त्याला, औसा त्याच्या मागे धावल्या, कसा धरू असं म्हणताय मी, धावल्या पण. कशाला रे बा नाथो जातोय, थांब रे बा डोक्याला धरावं तर शेंडी नाही म्हणे तुला. म्हणजे बघा औसांचं बोलणं कसं आहे, म्हणजे तुझ्या डोक्याला धरावं, तुला धरू कसं, तुझ्या डोक्याला धरावं तर तू शेंडी नाही, तुला जानव्याला धरावं तर जानवं नाही, कासोट्याला धरावं तर कोपीन नाही, अंतर्वस्त्र नाही, थांब रे बा नाथोबा असे ओरडत ओरडत तो पुढं आणि औसा पाठीमागं जोरात धावताय. असं म्हणून पलीकडे काही अंतरापर्यंत गेले, नाथोबा काही थांबले नाहीत, ते तसेच धावत पुढे गेले आणि नदी दिसली, नदीत शिरले, पाण्यात शिरले. या हो पू या, वाया गेलात म्हणल्या हो आम्ही, अशा पद्धतीने ते स्थितीच्या भरात ओरडायला लागले. ते ओरडत होते, थोडा वेळ पाण्यात होते, मग त्यांची स्थिती भंगली. औसा परत रिटर्न आल्या, देवाला म्हटले आम्ही काही पकडू शकत नाही. म्हटले कसं पकडू म्हटले. आणि जे ती म्हणत होती ते देवाला सांगितलं. म्हणले त्याला शेंडीला पकडायचं तर शेंडी नाही, जानव्याला पकडायचं जानव नाही, कोपीन नाही, धरू कसं म्हटले. देव स्मित हास्य करतात. परंतु देवानी धर म्हटल्याबरोबर ती उठली, कोणता विचार न करता नाथोबाच्या पाठीमागं पळाली. ही तिच्या समर्थवादावरची निष्ठा आहे. त्या निष्ठेतून तिनं जी कृती केलेली आहे, कितीतरी कर्मनाश तिचा संपला आहे. बाहेर येऊन धोतर आता ते पाण्यात नाथोबा गेलेले ओरडताय आणि अचानक त्यांनी त्या पाण्यातलीच असताना त्यांची स्थिती जाते. स्थिती आल्यानंतर धोतर घेऊन घेतले, त्याच्या चिंध्या झालेल्या, त्यांनी जाऊन आता ते धोतर घेतलं, ते नेसायचं, तर त्यांनीच ते फाडलेले पूर्ण चिंध्या करून टाकल्या. आता मग काय करायचं. पूर्वी काटा असतो, त्या काट्याने धोतर शिवायचे लोक. ही टेक्नॉलॉजी जर आपण लक्षात आली तर आज आपल्याकडे सुई आहे, टेक्नॉलॉजी आहे, मशिनरी आहे, पण त्यावेळेस मग कपडा फाटला तर काय करत होते याचा आपण कधी विचार करत नाही. मग काट्याने तर शिवायला लागले. तेव्हा दायंबा म्हणाले मग अशी फाडलेला कशाला म्हणले, मग अशी फाडलाच कशाला म्हणले, आता तू काट्याने शिवतोय तर आता शिवतोस कशाला, आता काटेच नेस म्हणले. दायंबाला न समजल्यामुळे दायंबा म्हटले, पण देव म्हणतात का हो रागावलात, तेव्हा काय हा होता का म्हटले. तो नाथोबा नव्हताच. त्यांनी जे केलं त्यांनी त्याचं अस्तित्व स्वतःचं विसरून टाकलं होतं. तो काय करतोय त्यालाच समजत नव्हतं. आणि तुम्ही त्याला ओरडताय आणि टोकताय वरून सांगताय का मग अशी फाडलंच कशाला, आता काट्याने शिवण काटेच नेस, तुम्ही कशाला बोलताय. नाथोबांनी धोतर शिवून नेसले, पात्र घेऊन पाणी भाताच्या मडक्याजवळ आले, बसले, पाणी भाताचं पात्र भरलं, जेवण करू लागले. तेव्हा
ते अत्यंत शांतपणे आपलं आपलं जेवण करायला लागले. तेव्हा दायंबा म्हणतात, तेव्हा तरी या हो वाया गेला तो. खूप जोरात ओरडत होते ना, आता का शांत बसला म्हटले. तेव्हा मला बोलवत होता आणि आता जेवायला बसला तर मला का बोलवत नाही. त्या गमती जमती आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आपणही काहीतरी मित्राच्या वेळेस असं करत राहतो, बोलत राहतो. त्यावेळेस मला बोलत होता ना, आता का बोलत नाही, असं नाही तसं नाही. तसं तो दायंबा देवाला त्या नाथोबाला सांगतोय की मगाशी तुम्हाला पाण्यात बोलत होता, ओरडत होता, आता गुपचूप खातोय, मला का बोलत नाही म्हटले. सरळ तो हा नव्हे की म्हटले. दायंबाला देव म्हणतात, अरे बाबा तो हा नव्ही, तो नव्हताच हा, तो वेगळाच कोणीतरी होता. त्याच्यामुळे तू समजून घे. तेव्हा तो ओरडत होता तर तो नाथोबा नव्हता आणि आत्ता मात्र तो नाथोबा आहे जो गुपचूप बसलेला आहे. हे समजून सांगतात परमेश्वर दायंबाला सुद्धा. दायंबाच्या लक्षात येतं आणि मग ते शांत बसतात. परमेश्वराने हा अलौकिक लीळा ज्या केलेल्या आहेत त्या लीळेचा मर्म, अर्थ, समज, जाणीव हे समजून येणं एवढं सोपं नाही आहे, परंतु चिंतनानंतर आपल्याला त्यातलं जे मर्म आहे ते कळतं. परमेश्वराने आपल्याला काय सांगितलं आहे, काय शिकवलं आहे, काय बोध दिला आहे, काय समज दिला आहे. समाज व्यवस्थित असताना धर्म आपल्याला कसा सांभाळला पाहिजे, तो सांभाळताना आपण कशाची सवय लावावी, कशाची सवय नसावी, अशा अनुषंगाने जर आपण धर्म समजून घेतला, जाणून घेतला आणि समर्थवादावरती निष्ठा ठेवून तो करण्याचा प्रयत्न केला तर दैव सहाय्य आपल्याला होईल. आणि जर परमेश्वराचं सहाय्य झालं तर नक्कीच आपल्याला परमेश्वर भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.